राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला आता 2 महिने पूर्ण होतील. या 2 महिन्यात एक गोष्ट सातत्यानं होत राहिली. अजित पवारांच्या अपघातावरून होणारे आरोप. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात वेगवेगळे आरोप केले. त्यात अजित पवारांच्या अपघात प्रकरणी FIR दाखल करून घ्यावी अशी मागणी त्यांनी मुंबई आणि बारामतीमध्ये केली. पण त्यांची ही मागणी मान्य झाली नव्हती. त्यात कर्नाटक पोलिसांनी 24 मार्चला रोहित पवारांची 0 FIR नोंदवून घेतली. त्यानंतर ही FIR महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. पण हे सगळं होत असताना राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तपासाबद्दल कधी माहिती देणार असा प्रश्न विचारला जात होता. देवेंद्र फडणवीसांनी 25 तारखेच्या संध्याकाळी विधानसभेत अजित पवारांच्या अपघाताबद्दल निवेदन सादर केलं. त्यात त्यांनी अजित पवारांच्या विमानाचे पायलट्स अचानक का बदलण्यात आले, आतापर्यंतच्या तपासात काय पुढे आलं आहे हे सांगितलंच. पण सोबतच त्यांनी कर्नाटकात दाखल करण्यात आलेली 0 FIR ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचाही आरोप केला. विधानसभेत फडणवीस नेमकं काय म्हणाले, अजित पवारांच्या अपघाताबद्दल त्यांनी काय दावे केले, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. अजित पवारांच्या अपघाताबद्दल निवेदन देताना फडणवीसांनी सुरुवातीला अपघाताबद्दलची वस्तुस्थिती सांगितली. 28 जानेवारीला बारामती विमानतळावर धावपट्टीलगत VSRच्या लिअरजेट विमानाचा अपघात झाला. त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबद्दल केंद्र सरकारच्या ज्या SOP आहेत त्यांची कारवाई सुरू झाली. CID कडे आपण त्याच दिवशी चौकशी दिली. SP दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात CID कडून तपास सुरू आहे. CID ची आतापर्यंतच्या तपासातली निरीक्षण आहेत की 27 जानेवारीला संध्याकाळी 7:45 सुमारास अजित पवार यांचा मुंबई ते बारामती दौरा निश्चित झाला. अजित पवारांच्या खासगी स्वीय सहाय्यकाकडून याची माहिती एरो हँडलर कंपनीच्या प्रतिनिधीला देण्यात आली. त्यानंतर एरो कंपनीने 8:45 वाजता VSR कंपनीचं विमान बुक केलं. दोन्ही पायलटची ब्रेथ अनालायझर 28 जानेवारीच्या सकाळी विमानाच्या उड्डाणापूर्वी करण्यात आली होती. त्या टेस्टमध्ये अल्कोहोलचा अंश नाही. अजित पवार देवगिरी बंगल्यावरून निघून मुंबई विमानतळावर सकाळी 7:52 पोहोचले. त्यानंतर 8:12 बारामतीच्या दिशेनं उड्डाण झालं. मुंबई विमानतळ परिसरातल्या CCTV फुटेजमध्ये अजित पवार विमानतळावर आल्याचं आणि विमानात बसल्याचं दिसत आहे. पण हे विमान लँड होण्यापूर्वीच या विमानाचा अपघात झाला असं फडणवीस म्हणाले. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात AIBने जो प्राथमिक अहवाल दिला त्यात विमानाने 8:09 मुंबईवरून उड्डाण केलं असं नमूद करण्यात आलं होतं. तर CIDच्या तपासात उड्डाणाची वेळ ही 8:12 आहे. सोबतच अमोल मिटकरी, रोहित पवार यांनी अजित पवार विमानतळावर आल्याचं CCTV फुटेज पब्लिक करावं अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीसांनी या CCTV मध्ये अजित पवार विमानात बसल्याचं दिसत आहे असं विधान केलं. त्यानंतर फडणवीसांनी पोस्टमार्टम रिपोर्टनुसार अजित पवार आणि सहप्रवाशांचा मृत्यू मल्टिपल इंजुरीज असोसिएटेड विथ बर्न इंजुरीज या कारणामुळे झाल्याचं स्पष्ट केलं. 5 जणांचे DNA रिपोर्ट प्राप्त झाले असून ते त्यांच्या नातेवाईकांशी जुळले आहेत. पायलट आणि को पायलटच्या विसेरा रिपोर्टमध्येही अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचा अंश सापडलेला नाही. मृत्युमुखी पडलेल्या 5 जणांचे ब्लड सॅम्पल्स आणि विसेरा चेक केले गेले, त्यात विषाचा अंश सापडला नाही. विमानामध्ये स्फोटकांचा अंश नसल्याचं राखेच्या तपासणीमधून समोर आलं आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजित पवारांचे सहकारी आणि VSRचे मालक VK सिंग, रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली. विमानात इंधनाचे कॅन वाहून नेले जात असल्याबद्दल कोणताही पुरावा सापडलेला नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. पण आपल्या या निवेदनात फडणवीसांनी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल खुलासा केला. पायलट्सची नेमणूक. अजित पवारांच्या विमानासाठी 2 वेगळे पायलट ठरले होते. पण उड्डाणाच्या दिवशी सकाळी हे पायलट्स ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं ऐनवेळी पायलट्स बदलण्यात आले अशी चर्चा जोरदारपणे झाली. याच विषयावर बोलताना फडणवीसांनी 27 जानेवारीला रात्री 9:11 स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांना करण्यात आला होता. अशा पद्धतीने तात्पुरते स्लॉट बुक करण्याची पद्धत आहे असं VSR कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. VSRच्या शेड्यूल रोस्टर प्रमाणे या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय आणि दिलीप सिंग यांना रात्री 10:42 नेमलं. पण पायलट ओबेरॉय यांनी त्यांचं पोट खराब असल्याने
सकाळच्या फ्लाईटऐवजी रात्री लातूरला जाणाऱ्या फ्लाईटची ड्युटी द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर लगेच त्यांच्याऐवजी VSRने सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांची नियुक्ती केली. त्यांच्या नेमणुकीची माहिती रात्री 11:54 संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आली होती. त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आली नव्हती हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यानंतर फडणवीसांनी अपघातग्रस्त विमानाबद्दल, या विमानाची तपासणी, VSR कंपनी, त्यांचे मालक, त्यांच्याकडे असलेली विमानं, पायलटची संख्या याबद्दल माहिती दिली. त्यानंतर AIBचा प्राथमिक अहवाल आला असला तरी अंतिम अहवाल आल्यावर पोलीस तपासात त्याचा समावेश करण्यात येईल. 27 ऑगस्ट 2025ला या विमानाचा इन्शुरन्स काढण्यात आला होता. विमानाची लायबिलिटी ही 50 कोटी, तर आतील व्यक्तींची लायबिलिटी प्रत्येकी 1 कोटी रुपये आहे. ही माहिती फडणवीसांनी दिली. CID कडून या अपघाताची चौकशी सुरू आहेच, पण लोकप्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीनुसार CBI कडून चौकशी व्हावी असं पत्र राज्य सरकारकडून केंद्र सरकारला देण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनाही या प्रकरणात विनंती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अपघाताचा तपास AIB कडे दिला आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी AIBच्या प्राथमिक अहवालात काय काय समोर आलं आहे याबद्दल माहिती दिली. सोबतच आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांचं सहाय्य घेण्यात येत असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांनी केलेले आरोप आणि त्यांच्या मागण्या याबद्दल भाष्य केलं. ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची इच्छा आहे की या प्रकरणातलं सगळं सत्य बाहेर आलं पाहिजे. रोहित पवार जे प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना आमच्या सगळ्यांचं समर्थन आहे, पण इतरांना काही देणं घेणं नाही ही भावना अयोग्य आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार किमान 3 वेळा मला येऊन भेटले. अधिवेशन झाल्यावर आपण अमित भाईंची वेळ घेऊ, त्यांना भेटू आणि CBI चौकशी कधी सुरू होणार याची माहिती घेऊ असं मी त्यांना सांगितलं. पण महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात दाखल झालेल्या 0 FIRचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, FIR संदर्भात ललिता कुमारीबद्दल जो तुम्ही मुद्दा मांडता तो मुद्दा काय आहे? FIR कशा करता आहे? टू सेट लॉ इन मोशन. FIRचा अर्थ काय? कुठली तरी अशी नोंद पाहिजे ज्या नोंदीने टू सेट लॉ इन मोशन झाला पाहिजे. आणि म्हणून जेव्हा ऍक्सिडेंट होतो तेव्हा ऍक्सिडेंटमध्ये टू सेट लॉ इन मोशन ADR रजिस्टर होतो. ADR रजिस्टर झाल्यानंतर त्यावेळेस चौकशी पूर्ण होते आणि त्याच्यामध्ये जर असं आढळलं की याच्यामध्ये ऍक्सिडेंट नाहीये, काही क्रिमिनल एलिमेंट आहे, काही निग्लिजन्स आहे, काही चुका आहेत किंवा काही घातपात आहेत, त्यावेळी जेव्हा चार्जशीट जाते त्यावेळी हा ADR FIR मध्ये कन्व्हर्ट होऊन ती चार्जशीट जाते. ADR आणि FIR मध्ये अंतर काही नाही, दोघांचंही काम टू सेट लॉ इन मोशन आहे. उद्या एखाद्याचं नाव FIR मध्ये आलं, त्यांनी खून केला आहे, तरी चार्जशीट महत्वाची आहे. चार्जशीट मध्ये पुराव्यानिशी त्यांचं नाव आहे का नाही हे महत्वाचं आहे असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. त्यानंतर फडणवीस म्हणाले, अनेक राजकीय केसेसमध्ये नावं असतात पण त्याची चार्जशीट होते का? तर नाही, कारण पुरावा नसतो. त्यामुळे टू सेट लॉ इन मोशन हे महत्वाचं आहे आणि ते ADR नंतर आपण करतो. त्यामुळे दादांच्या केसमध्ये FIR का होणार नाही? तर आता बावनकुळे साहेबांना बुक्की मारली तर FIR होऊ शकतो, कारण ते हर्ट आहे. आता दादांच्या केसमध्ये अपघात असल्याने आधी ADR होतो आणि नंतर FIR मध्ये कन्व्हर्ट होतो असं म्हणत त्यांनी कर्नाटकमध्ये दाखल असलेल्या 0 FIRचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, हा अधिकारच कर्नाटकला नाहीये, इट इज इल्लीगल. 0 FIRचा नियम असा आहे की ज्यावेळी विक्टिम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल किंवा जिथे FIR करायचा, ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे तिथे विक्टिम पोहोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि नंतर तो त्या पोलीस स्टेशनला कन्व्हर्ट होतो. अशा पद्धतीने 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. आता उद्या काय होऊ शकतं तर मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल 0 FIR दाखल करायची म्हणलं आणि माझ्या दबावाखातर नोंद झाली, मी दबाव टाकत नाही पण झालीच, तर तो 0 FIR दाखल होऊ शकतो. BNS कायदा 175(3) नुसार तुम्हाला कोर्टात जाता येतं आणि कोर्ट ठरवतं की यात FIR दाखल करा. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी जे केलं ते महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून केलेलं आहे. खरं तर कर्नाटक पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं की ही केस 0 FIRची नाही, तुम्ही कोर्टात जाऊन तक्रार करू शकता. पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका, आकाश पाताळ एक करू. पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार. अजितदादांच्या केसमध्ये कुणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ तर नाही,
त्याचा मोडदाई खणून काढू एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो, असं निवेदन फडणवीसांनी दिलं. त्यांच्या निवेदनामधून नेमके पायलट का बदलले गेले, अपघाताच्या आदल्या रात्री काय घडलं हे समोर आलं आहे. पण आता कर्नाटक पोलिसांकडे दाखल असलेल्या 0 FIR मुळे महाराष्ट्र पोलीस तपास सुरू करणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल केलेल्या निवेदनाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.